मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम. गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तरी मोठ्या वर्गाने केले जातात, मोठं बोललं जातं, दमदाटीची भाषा केली जाते, प्रचंड अहंकाराची भाषा केली जाते. अरे रावणाची लंका राहिलेली नाही. तुम्हाला माझं आव्हान आहे, तुमच्यात जर खुमखुमी असेल, दम असेल, तर तुम्ही कधी आम्हाला सांगा, आम्ही 2 हात करायला तयार आहे. ह्या तालुक्यामध्ये जोपर्यंत पडगर बंधू काम करतायत ते कुठल्या माईच्या लालचं घास नाही की ह्या तालुक्यात येऊन आम्हाला दमदाटी करेल. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. या तालुक्याच्या राजकारणात आपण बघतो थोडंफार जातीपातीचं राजकारण होतं. पडगर साहेबांचं नाव आले गेले की ते जातीबरोबर त्यांना जोडलं जातं. पण हे दोघंही भाऊ कधी जातपात मानत नाहीत. आज भाजपच्या तुम्ही आज पदाधिकारी बघितलं तर ह्या जवळजवळ 8 ते 10 सरपंच मराठा समाजाचे आहेत. पण नेहमी त्यांना एक टॅग जोडला जातो जातीचा. पण तसं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही जातीपातीत त्यांना न मोजता त्यांना त्यांच्या कामाच्या पद्धतीत तुम्ही मोजा. तुमचं कितीही अवघड काम असू द्या, त्याचा कितीही तुम्हाला तुमच्या रात्रीच्या 12-1 वाजता तुम्हाला आयुष्यात सगळ्यात मोठी जर अडचण आली असेल तर त्यांना कधीही फोन करायचा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. आणि जोपर्यंत तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत रात्रीचे 2 वाजून 3 वाजून 4 वाजू द्या, की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय झोपणार नाही. लक्षात घ्या, हिची गॅरंटी मला आहे. आणि आज जगाच्या पाठी कुठं जरी गेलो तर आम्हाला कशाची भीती नसते, कारण आम्हाला माहित आहे आमच्या मागे 2 भाऊ आहेत. त्यामुळं आणि तुम्हीही सांगतो तुम्हाला, तुमचं कुठलंही योग्य काम कधी आणा, ते नाही केलं तर आम्ही तुम्हाला शब्द देतो की आम्ही राजकारण सोडू. एवढी ताकदीची माणसं आज आपल्याबरोबर आहेत. म्हणून तुम्हाला माझी विनंती राहील, तुम्ही या लोकांच्याबरोबर राहावा. आता परवा एका भाषणात कोण तर म्हटलं की आटपाड तालुक्यात जरा थोडी बळजबरी होत्या, काहीतरी कोणतरी दमदाटी करतंय, काहीतरी होतंय. मी त्यांना सांगू इच्छितो, जत तालुक्यामध्ये जर तुम्हाला विकास बघायचा असेल तर जत तालुक्यात जावा. आज जवळजवळ 800 ते 1000 कोटीची कामं चालू आहेत 1.5 वर्षात. ज्या माणसानं त्या मराठा राजकारणात आपला आवाज उठवला त्या माणसाच्या मतदारसंघात आज जवळजवळ 800 ते 1000 कोटीची कामं चालू आहेत. मी तुम्हाला विचारतो, या खानापूर तालुक्यामध्ये ह्या 1.5 वर्षामध्ये एक कुठलं विधायक काम झाले सांगा मला तुम्ही. टेम्पोचं काम 2024 पूर्वीचं चालू झालंय, बस स्टँडचं काम 2024 पूर्वीचं सुरू झालंय. आता विधायक काम ह्या 1.5 वर्षातलं काम सांगावं, कोणीही सांगावं काम, कुठलंही काम सुरू नाही. तरी मोठ्या वर्गाने केले जातात, मोठं बोललं जातं, दमदाटीची भाषा केली जाते, प्रचंड अहंकाराची भाषा केली जाते. अरे रावणाची लंका राहिलेली नाही, मुघलांची 700-800 वर्षाची राजवट राहिली नाही, 150 वर्षाचं राज्य करणारी इंग्रज राहिलेली नाहीत, 50-60 वर्ष राज्य करणारी काँग्रेस नेस्तनाबूत होत चालली आहे. आणि तुम्ही कोण आला आम्हाला इथं अडवायला? आमचं तुम्हाला जाहीर आव्हान आहे, ह्या तालुक्यामध्ये जोपर्यंत पडगर बंधू काम करतायत ते कुठल्या माईच्या लालचं घास नाही की ह्या तालुक्यात येऊन आम्हाला दमदाटी करेल. भले आज भाजपकडे नगरपालिका नसेल, भाजपकडे पंचायत समिती जिल्हा परिषद नसेल, पण ह्या तालुक्यात गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर लक्षात घ्या. तुमचा सगळा निधी एका बाजूला आणि हे 2 भाऊ एका बाजूला, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला माझं आव्हान आहे, येणाऱ्या पुढच्या काळामध्ये
तुमच्यात जर खुमखुमी असेल, दम असेल, तर तुम्ही कधीही आम्हाला सांगा. आम्ही 2 हाती 4 हात करायला तयार आहे, लक्षात घ्या. आणि तुम्हाला आमच्या नेत्यापर्यंत जायची गरजच नाही. आमच्याकडे कार्यकर्ते जेवढे आहेत की तुम्हाला थटवाय तेवढे पुरेसे आहेत, लक्षात घ्या. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विटाचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक